नमस्कार, मी संपादक सचिन दळवे. पंचायत समिती गणासाठी आहे. पापरी गावातील जे आपले उमेदवार आहेत ते आपल्यासोबत आहेत. नमस्कार. काय नाव आपलं, परिचय सांगा थोडक्यात. माझं नाव सतीश दत्तात्रय भोसले. मी खंडाळी गणातून भाजपचा उमेदवार आहे. बरं, आपल्या या पापरी गण जे आहे या गणामध्ये आपल्याला काय लोकांची भावना आहे आणि कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय? ह्या 5 गावामध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि ह्या 5 गावामध्ये विकासाचं विजन घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. 5 गावं म्हणजे कुठली गाव आहेत? त्या गावामध्ये तुमच्या जनतेसाठी किंवा त्यांच्या ह्याच्यासाठी तुमचं काय विजन असणार आहे? या 5 गावामध्ये देवळी वापर हायवेच्या पलीकडे, खंडाळी, पापरी आणि युवती हायवेच्या अलीकडे या 5 गावाचे हे आमचा गण आहे. या 5 गावामध्ये ज्या वेळेला 12-13 सालामध्ये दुष्काळ पडला होता, त्या साली मी सोसायटीच्या माध्यमातून चारा डेपोचं काम केलेलं आहे. घरोघरी चारा नेऊन जनावरांना दिलेला आहे. आणि छावणीच्या माध्यमातून 2 छावण्या चालवून खंडाळी आणि देवडी वडाजीवाडीला 2 छावण्या चालवून त्या सर्व मोठ्या जनावरांचा वैरणीचा प्रश्न सरकारमार्फत मी मध्यस्थी होऊन मिटवलेला आहे. हे माझं पहिलं काम 10 वर्षापूर्वीच आहे. त्यामुळे ह्या भागात माझा परिचय बराच आहे. मी लोकनेते कारखान्याला संचालक आणि व्हाईस चेअरमन या नात्यानं लोकांच्या ऊसाच्या बाबतीतली कामं बरीच झालेली आहेत. किंवा समस्या त्याही तुम्हाला सांगितले असते किंवा तुम्ही काय जाणून घेतलं? हो. ह्या 5 गावामध्ये लोकांच्या सगळ्यात महत्त्वाचा रस्त्याचा प्रश्न आहे. आमच्याला ह्या दंडवाट म्हणून जो रस्ता आहे देवडी पाटीच्या पलीकडल्या बाजूपासून देवडी पाटी म्हणजे वडाजीवाडीच्या देवडीच्या शेवटचा रस्ता आहे. तो रस्ता नीलकमल धाब्यापासून पापरी आहे महादेव मंदिरामार्फत, पापरीवरून आष्टी, आष्टीवरनं खंडाळी, पापरीवरून खंडाळी, खंडाळीवरून आष्टी हा रस्ता लय गरजेचा आहे. हा 10-12 किलोमीटर रस्ता महत्त्वाचा आहे. आणि बाकीचे काय रस्ते आहेत, काही खडीकरण झालेले आहेत, काही मुरमीकरण झालेले आहेत. प्रत्येक गावामध्ये 7-8 किलोमीटर रस्ते गरजेचे आहेत. आणि जे पाणंद रस्ते आहेत त्या पाणंद रस्ते आदरणीय बावनकुळे साहेबांचे चालू केलेलं विजन आहे, त्यातून काही रस्ते होणे गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं की इथं हे 3 गावं पूर्ण बागायत आहेत. तिकडे 2 गावं ही 5 बी गावं बागायत आहेत. तिथे लाईटचा जो प्रश्न आहे डीपीचा तो ओव्हरलोड आहे सगळे डीपी. त्यामुळे 2-3 डीपी मागे 1 डीपी होणे हे सगळ्यात शेतकऱ्याला गरजेचं काम आहे. ही 2 कामं. आणि आता जे आष्टी उपसा सिंचन झालेले आहे, म्हणजे अनगरला गेलेले आणि आष्टीचे जे उर्वरित काम आहे ते जर कामं झाली म्हणजे पाण्याचा प्रश्न मिटेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटेल आणि रस्त्याचा पाण्याचा प्रश्न मिटला म्हणजे आमच्या भागाचं 99% काम विकासाचं काम झाल्याचं काम आहे. आपल्या पापरी गावामध्ये महादेवाचं खूप मोठं मंदिर आहे. तर त्या धार्मिक स्थळासाठी काय विजन असेल किंवा त्या धार्मिक स्थळासाठी किंवा एबीसीडी श्रेणीमध्ये दाखल करता येईल आपल्याला? गेल्या 25 वर्षापासून पापरी गावामध्ये महादेव मंदिराचा मोठा कार्यक्रम होतो. जो म्हणजे गेल्या वर्षी आम्ही 25वे वर्ष साजरे केलं आणि 25 दिवस सप्ताह साजरा केला. आणि त्या मंदिरासाठी आम्हाला जे काय अडचणी आहेत की बाबा पाण्याची सोय नाही, फेवर ब्लॉकची सोय नाही, आता एक जेवणासाठी शेड नाही, म्हणजे महिलांसाठी शेड नाही आहे. ह्या गरजा सोडवणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याला जायला देवडी पाटीकडून 500 मीटर आणि वडाचीवाडीकडून 2 किलोमीटर रस्ता होणं गरजेचं आहे. या भागामध्ये आष्टी जेडपी गटामध्ये माजी सभापती विजयराज डोंगरे यांची उमेदवारी आहे आणि एकीकडे स्वर्गीय पांडुरंग दादा शेळके यांचे चिरंजीव समाधान शेळके यांची उमेदवारी दाखल. तर काय सांगाल, एकूणच कसं बघताय? आता सांगायचं झालं तर विजयराज डोंगरे किंवा मनोहरभाऊ डोंगरे, आदरणीय मनोहरभाऊ डोंगरे यांच्याकडे हा गट गेले 35 वर्ष राजन मालकाने सोडलेला आहे. म्हणजे तुमच्या मर्जीतली कामं, तुम्ही सांगाल ती कामं. परंतु त्या मानानं ह्या आष्टी गणात कुठलेही कामं, रस्त्याची महत्त्वाची कामं झालेली नाहीये. मला रस्त्याची भरपूर अडचणी आहेत. आणि दोघांनीही सभापतीपद, बांधकाम सभापती पद भोगलेलं आहे. आणि मनोहर भाऊने सुद्धा उपाध्यक्षपद भोगलेलं सुद्धा असून सुद्धा त्या भागाचा विकास झालेला नाही. आता आम्ही तिघंही उभारलेलो आहे. समाधान शेळके, मी आणि मदन पाटील. आम्ही तिघंही कोऱ्या पाट्या आहेत. आम्ही आता नवीन उमेदीनं कामं करण्याच्या हेतूने जे अडचणी आहेत, प्रत्येक भागात सगळ्यात मोठी अडचण रस्त्याची आहे. या भागातील आपल्या मतदारांना तुम्ही काय आव्हान कराल? आम्ही आव्हान करू की तुम्ही आम्हाला निवडून देणारच आहे. दिल्यानंतर आम्ही पहिला प्रश्न हा रस्त्याचा राहील. जेवढे रस्ते होतील बाकीचे कामं न करता, फेवर ब्लॉक किंवा लाईटची कामं जिथं कमिशन मिळते आणि मलिदा मिळते, हे कामं न करता
मेन जे काम आहे रस्त्याचं आणि लाईटचं काम, हे 2 काम आमचे प्राधान्य होते. जिल्हा परिषदेमध्ये समाधान शेळके आणि पलीकडे गणामध्ये आष्टी गणामध्ये मदन पाटील आणि मी ह्या खंडाळी गणामध्ये सतीश आबा. आमच्या तिघाचे चिन्ह कमळ आहे. कमळ या चिन्हावर पुढे बटन दाबून आम्हाला भरघोस मताने 5 तारखेला निवडून द्यावे, ही आम्हाला आमची जनतेला विनंती आहे.